नमस्कार मित्रांनो, मी राहुल. एक साधा, प्रामाणिक आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारा मसाज थेरपिस्ट. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी मी आजपर्यंत कोणाला सांगितलेली नाही. ही गोष्ट आहे एका अशा रात्रीची, ज्या रात्रीने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. मी दरवाजावर हलकी टॅप केली. आतल्या खोलीतून अतिशय हळूवार आणि मखमली आवाज आला. "कम इन राहुल." मी दरवाजा ढकलून आत पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर मी तिथेच थबकलो. रोजची खोली आज पूर्णपणे बदललेली होती. खोलीतले मुख्य दिवे बंद होते. केवळ कोपऱ्यात जळणाऱ्या सुवासिक मेणबत्त्यांचा मंद, पिवळसर प्रकाश संपूर्ण खोलीत पसरला होता. हवेत गुलाबाचा एक मादक सुवास रेंगाळत होता आणि पार्श्वभूमीवर अगदी संथ गतीने 1 मिनिटाचे संगीत वाजत होतं. अनुराधा मॅडम खोलीच्या मध्यभागी असलेल्या एका मऊ आराम खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांनी आज नेहमीचे कपडे न घालता एक गडद सिल्क गाऊन परिधान केला होता. त्यांचे मोकळे सोडलेले केस पाठीवर पसरलेले होते. मी माझी बॅग टेबलवर ठेवली आणि आदराने म्हणालो, "मॅडम, आज थोडा उशीर झाला. ट्रॉफिक होती." अनुराधा मॅडमनी हळूच आपले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यामध्ये आज एक वेगळीच अस्वस्थता मला जाणवत होती. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि एक छोटा सुस्कार सोडत म्हणाल्या, "काही हरकत नाही राहुल. आज खरं तर मला तुझी खूप जास्त गरज होती. दिवसभर खूप थकवा आणि अस्वस्थता जाणवते. प्लीज लवकर सुरू कर." मी होकार दिला. मी माझ्या बॅगमधून सुवासिक तेलाची बाटली काढली. तेल हातावर घेऊन मी दोन्ही हात एकमेकांवर घासले, जेणेकरून हातांमध्ये उबदारपणा येईल. मी मॅडमच्या मागे जाऊन उभा राहिलो. मॅडमनी आपली मान आणि खांदे सैल सोडले. मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांची त्वचा चकाकत होती. मी माझे उबदार हात हळूच त्यांच्या खांद्यावर ठेवले. जसा माझ्या हाताचा पहिला स्पर्श त्यांच्या त्वचेला झाला, अनुराधा मॅडमच्या शरीरातून एक हलकीशी लहर धावून गेली. त्यांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्यांच्या ओठातून एक मंद सुस्कारा बाहेर पडला. मी नेहमीप्रमाणे प्रोफेशनल राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज मॅडमच्या शरीराची ऊब आणि त्या खोलीतील शांतता माझा ताबा सोडत होती. मी हळूवार पाठीवर मसाज करायला सुरुवात केली. तेलाच्या ओलसरपणामुळे माझे हात अत्यंत लयबद्ध रीतीने फिरत होते. मसाज करत असताना माझा श्वासही आता वाढू लागला होता. मी जसजसा हात फिरवत होतो, तसतशी अनुराधा मॅडमची अस्वस्थता वाढत होती. त्या स्वतःला खुर्चीवर मागे ढकलत होत्या. जणू त्या माझ्या या स्पर्शात स्वतःला विसरून पाहत होत्या. "राहुल." अनुराधा मॅडमनी अगदी हळू आणि कातर आवाजात मला आवाज दिला. "जी मॅडम." मी मसाज थांबवत विचारलं. "थांबू नकोस. तुझे हात खूप उबदार आहेत." "मला मला खूप वेळ वाटतंय आज." त्या श्वास रोखून म्हणाल्या. मी पुन्हा मसाज सुरू केला. आता माझे हात खांद्यावरून पुढे सरकत गळ्याच्या भागापर्यंत पोहोचले. मॅडमनी आपल्या मान मागे झुकवली, जी थेट माझ्या छातीला जाऊन टेकली. त्यांच्या केसांचा सुगंध माझ्या नाकात भरला. खोलीत उष्णता आणि आम्हा दोघांच्या श्वासाची गती आता शिगेला पोहोचली होती. माझा स्वतःचा ताबा आता सुटत चालला होता. अचानक अनुराधा मॅडमनी माझे दोन्ही हात आपल्या हातांमध्ये घट्ट पकडले. मला वाटले की कदाचित माझी काही चूक झाली आणि मॅडम माझ्यावर रागावणार. मी दचकून मागे सरकू लागलो, पण मॅडमनी माझी पकड सैल होऊ दिली नाही. त्यांनी उलट माझे हात अधिकच घट्ट पकडून ठेवले. त्या खुर्चीवरून अत्यंत संथपणे उठल्या आणि मागे वळाल्या. आता त्या माझ्या अगदी समोर उभ्या होत्या. आम्हा दोघांमध्ये 1 इंचाचेही अंतर नव्हते. माझे हृदय एखाद्या वादळासारखे धडधडत होते. मॅडमचे ओठ हलके थरथरत होते आणि त्यांच्या डोळ्यात केवळ आणि केवळ माझ्यासाठीची एक तीव्र ओढ दिसत होती. श्रीमंतीचा तो सगळा बुरखा गळून पडला होता. तिथे फक्त एक स्त्री उभी होती, जिला कोणाच्याही सोबतीची तीव्र भूक होती. त्यांनी माझ्या डोळ्यात थेट पाहत त्यांचा एक मऊ हात हलकेच माझ्या गालावर ठेवला आणि म्हणाल्या, "राहुल, आजपर्यंत अनेकदा या शरीराचा थकवा दूर केलास, पण आज या मनाचा एकटेपणा कायमचा मिटवून टाक." तिच्या या शब्दांनी खोलीत जणू विजेचा करंट पसरला. मी काही बोलणार त्याआधीच अनुराधा मॅडमनी पुढे होऊन मला थेट आपल्या मिठीत ओढले आणि त्या रात्री मर्यादांची सर्व बंधनं गळून पडली. मॅडमनी जसं मला त्यांच्या मिठीत ओढलं, तसं क्षणभर माझा श्वास रोखला गेला. एका अत्यंत श्रीमंत आणि सुंदर स्त्रीच्या शरीराची ऊब
मला इतक्या जवळून जाणवत होती. त्यांचा तो रेशमी सिल्क गाऊन माझ्या हातांचा स्पर्श करत होता. मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. डोक्यात एकीकडे विचार येत होता की राहुल, तू हे काय करत आहेस? ही तुझी नोकरी आहे, तुझी मर्यादा आहे. पण दुसरीकडे माझ्या मनातील भावना आणि अनुराधा मॅडमच्या डोळ्यांमधील ती तीव्र ओढ मला मागे सरकू देत नव्हती. मी अगदी हलक्या आवाजात थरथरत्या सुरात म्हणालो, मॅडम, हे चुकीचं आहे. मी इथे फक्त तुमच्या कामासाठी. पण त्यांनी माझे शब्द पूर्ण होऊच दिले नाही. त्यांनी आपला मऊ हात माझ्या ओठांवर ठेवला. त्यांच्या हाताचा तो स्पर्श इतका उबदार होता की माझे शब्द तिथेच विरघळून गेले. त्यांनी आपले डोळे माझ्या डोळ्यात रोखले. त्यांच्या डोळ्यात अश्रूंची एक हलकी कडा होती, ज्यामध्ये त्यांचा आवाजावरचा एकटेपणा साफ दिसत होता. त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या, आज मला मॅडम म्हणू नकोस राहुल. आज मी फक्त एक स्त्री आहे, जी गेले अनेक वर्ष या अथांग बंगल्यात फक्त एका कोरड्या सुखात जगत आहे. आज मला तुझी सोबत हवी आहे. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनातला पुरुष जागा झाला. माझ्या मनावरचा आणि बुद्धीवरचा ताबा पूर्णपणे सुटला. मी माझे दोन्ही हात हळूच त्यांच्या पाठीवर ठेवले आणि त्यांना अधिक जवळ ओढलं. खोलीतल्या सुवासिक मेणबत्त्यांचा प्रकाश आता आमच्या दोघांच्या सावल्या भिंतीवर मोठ्या करून दाखवत होता. हवेतला गारवा जणू संपला होता आणि खोलीत एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. मी माझ्या हातांनी त्यांच्या केसांमधून बोट फिरवायला सुरुवात केली. त्यांचे ओले केस अजूनही सुगंधित होते. अनुराधाने आपला चेहरा माझ्या छातीवर लपवला. तिचा वेगवान श्वास माझ्या छातीला स्पर्श करत होता. मला माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात ऐकू येत होते की जणू संपूर्ण खोलीत फक्त तीच एक धडधड घुमत होती. मी हळूच माझे हात त्यांच्या खांद्यावरून खाली सरकवले. तेलाचा तो गुळगुळीतपणा आणि त्यांच्या त्वचेची मखमली ऊब यामुळे माझे हात स्वतःशी दिशा शोधत होते. आम्ही दोघेही त्या भावनांच्या प्रवाहात वाहून गेलो होतो. तिथे कोणतीही मर्यादा उरली नव्हती, की श्रीमंत गरीब असा कोणताही भेद उरला नव्हता. अनुराधांच्या ओठांमधून निघणारे छोटे सुस्कारे त्या खोलीतल्या शांततेला भेदत होते. त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांच्या अस्तित्वाला इतकं घट्ट सामावून घेतलं होतं की वेळ जणू तिथेच थांबली होती. रात्रीचे किती तास उलटून गेले याचं आम्हाला दोघांनाही भान नव्हतं. तो केवळ एक शारीरिक संबंध नव्हता, तर दोन तहानलेल्या आत्म्यांचं ते एक मिलन होतं. हळूहळू रात्र सरली आणि पहाटची कोवळी किरणं खिडकीच्या पडद्यामधून खोलीत डोकावू लागली. खोलीतल्या मेणबत्त्या आता विझत होत्या. माझे डोळे उघडले तसं मला अचानक वास्तवाचे चटके बसू लागले. मी पाहिलं, अनुराधा माझ्या शेजारी अत्यंत शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आज एक वेगळे समाधान आणि शांतता होती. पण माझ्या मनात मात्र आता भीतीने घर केलं होतं. मी हे काय करून बसलो? जर हे कोणाला समजलं तर माझी नोकरी, माझी इज्जत सगळं धुळीत मिळेल. मी अत्यंत सावधपणे कोणताही आवाज न करता उठलो. माझे कपडे नीट केले आणि माझी मसाजची बॅग हातात घेतली. मी निघणारच होतो तितक्यात मागून एक मखमली आवाज आला, चाललास राहुल? मी मागे वळून पाहिलं. अनुराधा उठून बसली होती. तिने स्वतःला गाऊनमध्ये गुंडाळलं होतं आणि ती माझ्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत होती. मी घाबरल्या आवाजात म्हणालो, मॅडम, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. मी पुन्हा कधीच इथे येणार नाही. माझं हे बोलणं ऐकून अनुराधाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. ती बेडून उठली आणि माझ्या जवळ आली. तिने माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, राहुल, ही चूक नव्हती. हे माझं तुझ्यावरचं प्रेम आहे आणि मला माहीत आहे की तुलाही माझ्याबद्दल तीच ओढ आहे. प्लीज असं बोलून मला पुन्हा त्या एकटेपणाच्या खाईत ढकलू नकोस. तिच्या डोळ्यातील ती आर्तता पाहून मी पुन्हा विसरलो. मी तिला नकार देऊ शकलो नाही. त्या दिवसानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आता मी जेव्हा जेव्हा त्या बंगल्यात जात असे, तेव्हा बंद खोलीच्या आड फक्त मसाज होत नव्हता, तर आमच्या प्रेमाच्या अनेक तीव्र रात्री रंगत होत्या. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झालो होतो. पण सुखाचे दिवस हे फार काळ टिकणार नव्हते, कारण आमच्या या गुप्त नात्यावर कोणाची तरी नजर होती आणि एक अशी दुर्घटना घडणार होती ज्याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्या दिवशी रात्री प्रचंड पाऊस पडत होता. विजा कडकडत होत्या आणि हवेत कमालीची शांतता होती. अनुराधाने मला फोन करून तातडीने बंगल्यावर बोलवलं होतं.
तिचे पती अजूनही परदेशात होते. त्यामुळे बंगल्यात नोकरीशिवाय दुसरं कोणीच नसायचं. नोकरही रात्रीच्या वेळी खाल्ल्या मजल्यावर त्यांच्या खोल्यांमध्ये असायचे. मी छत्री घेऊन गडद अंधारातच बंगल्याच्या मागच्या दरवाजातून आत गेलो. वरच्या मजल्यावरील त्या खोलीत पोहोचलो, जिथे अनुराधा माझी वाट पाहत होती. आज तिने लाल रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती. गळ्यात हलका दागिना आणि केसांत मोगऱ्यांचा गजरा मावळला होता. मी एखाद्या नववधूसारखी नटली होती, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. मी खोलीत पाऊल टाकताच तिने धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. तिच्या मोगऱ्यांचा तो तीव्र सुगंध आणि साडीच्या रेशमी स्पर्शाने माझं भान हरपलं. मी तिला विचारलं, अनुराधा, आज एवढं नटण्याचं कारण काय? तिने माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं, आज मला श्रीमंत घराण्याची सून किंवा कोणाची पत्नी बनून नाही राहायचंय. आज मला फक्त तुझी अनु व्हायचं आहे. आजची रात्र आपल्या प्रेमाची सर्वात सुंदर रात्र असावी असं मला वाटतंय. तिचे हे शब्द माझ्या हृदयाला ठाव घेत होते. मी छत्री बाजूला ठेवली. माझ्या ओल्या हातांनी मी तिच्या चेहऱ्यावरील पाण्याचे थेंब पुसले. तिची ती लाल साडी, मेणबत्त्याचा तो मंद प्रकाश आणि तिचा तो मादक लूक. माझ्यातल्या भावनांचा बांध पुन्हा एकदा फुटला. मी तिला हळूच उचललं आणि बेडवर नेऊन बसवलं. मी तिच्या पाठीवरची साडीने पिन हलकी काढली, ज्यामुळे तिचे गोरे खांदे आणि सुंदर मान पुन्हा एकदा मोकळी झाली. मी सुवासिक तेलाचे काही थेंब तिच्या पाठीवर आणि मानेवर सोडले. तेलाचा तो उबदारपणा आणि माझ्या हातांची जादू जशी तिच्या त्वचेचा शिवली, तसे अनुराधाने बेडची चादर आपल्या हातांनी घट्ट पकडले. तिच्या ओठांतून निघणारा तो मंद, थरथरणारा सुस्कारा बाहेरच्या पावसाच्या आवाजात मिसळून जात होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो. जगाचा, समाजाचा कसलाही विचार आमच्या मनात नव्हता. खोलीतली उष्णता शिगेला पोहोचली होती. अनुराधाच्या श्वासांची गती इतकी वाढली होती की तिची धडधड मला माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होती. त्या रात्री आमच्या नात्याची तीव्रता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली होती. पण निसर्गाला कदाचित आमचं हे सुख मान्य नव्हतं. आम्ही दोघे जेव्हा एकमेकांच्या कासाट्यात पूर्णपणे गुंतलो होतो, नेमक्या त्याच वेळी खालच्या मजल्यावर एक गाडीचा मोठा हॉर्न वाजला आणि त्यानंतर बंगल्याच्या मुख्य दरवाजाची बेल सलग वाजायला लागली. मी दचकून बाजूला झालो. अनुराधाचीही पाचावर धारण बसली. या एवढ्या रात्री, इतक्या पावसात बंगल्यावर कोण आलं असेल? अनुराधाने घाईघाईने खिडकीचा पडदा बाजूला करून खाली पाहिलं आणि तिचा चेहरा भीतीने पांढरा फकट पडला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राहुल, घात झाला. माझे पती ते परदेशाहून अचानक परत आले आहेत. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या अंगातून थंड घाम सुटला. जर तिचे पती वर आले असते आणि आम्ही या अवस्थेत पकडले गेलो असतो, तर माझी नोकरी तर दूरच, माझे तुकडे करून या नदीत फेकून दिले असते. खाली दरवाजा उघडल्याचा आणि नोकरांचा आवाज येऊ लागला होता. पावलांचे आवाज पायऱ्यांवरून वरच्या मजल्याकडे येत होते. वेळ फार कमी होता, फक्त काही सेकंद. अनुराधाने अत्यंत प्रसंगावधान राखलं. तिने तिची साडी कशीबशी सावरली, तिचे विस्कटलेले केस नीट केले. तिने माझा हात पकडला आणि खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या एका गुप्त दरवाजाकडे मला नेलं. हा दरवाजा बंगल्याच्या मागच्या जिन्याकडे जात होता, जो थेट बागेत उघडायचा. ती डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहत म्हणाली, राहुल, इथून लवकर निघ. अजिबात मागे वळून पाहू नकोस. जर तू पकडला गेलास तर आपण दोघंही संपू. मी माझी बॅग आणि कपडे सावरत त्या गुप्त दरवाजाकडे बाहेर पडलो. मी मागच्या जिन्यावरून खाली उतरत असतानाच मुख्य खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज मला आला. अनुराधाचे पती खोलीत आले होते. मी मागच्या बागेतून धावत बाहेर पडलो. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता, पण माझ्या अंगाला सुटलेला घाम त्या पावसाच्या पाण्यापेक्षाही थंड होता. मी माझ्या बाईकपाशी पोहोचलो आणि तिथून जीव मुठीत धरून पळालो. त्या रात्री मी कात्रत घरी पोहोचलो, पण माझ्या मनातील भीती आणि अनुराधाची ती रडवेली अवस्था मला गप्प बसू देत नव्हती. आता पुढे काय होणार होतं? अनुराधा तिच्या पतीसमोर स्वतःला सावरू शकली का? की आमच्या या गुप्त नात्याची सत्यता तिच्या पतीसमोर उघडली पडली? पुढे काय झालंय हे ऐकण्यासाठी भाग 2 कमेंट करा.